श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागी अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. नवविधा भक्ती आपण पाहतोय. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगन, करई कपटत जगान, मंत्र जाप प्रभु दृढ़ विश्वासा, पंचम भजन सो वेद प्रकाशा, छठदम शील बिरति बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा, सातवा सममोहिमय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा. ही सातवी भक्ती आत्ता आपल्याला पाहिजे आहे. काय आहे सातवी भक्ती? सातवा सममोही मय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा. आता या भक्तीमध्ये दोन भक्ती आलेल्या आहेत पहा. पहिली कुठलेली आहे? सातवा सममोही मय जग देखा, ही एक भक्ती, आणि मोते संत अधिक करी लेखा ही दुसरी भक्ती. आता यातली पहिली भक्ती आज आपण पाहिजे आपल्याला. सातवा सम मोही मय जग देखा, म्हणजे हे सबंध जग मी व्यापून भरलेलो आहे. या सबंध जगामध्ये मी व्यापलेलो आहे, मी भरलेलो आहे. हे सबंध जग मी व्यापून आहे असं तू लक्षात ठेव, असं तू समज. सातवा सम मोही मय जग देखा, हे सबंध जग मीच व्यापलेलं आहे. हे सबंध जग म्हणजे मी आहे. हे मी माझ्याने चराचर जगत सगळं भरलेलं आहे, हे लक्षात ठेव. ही सातवी भक्ती आहे. याला तुलसीदास काय म्हणतात? सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी. सबंध जगामध्ये सीताराम भरलेले आहेत, त्यांना माझा नमस्कार असो, असं तुलसीदास म्हणतात. माऊली आपले काय म्हणतात? जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे जे जे तुम्हाला जे काही दिसतंय ते सगळं परमेश्वर आहे असं समजून त्यांना नमस्कार करणे ही माझी भक्ती आहे. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्तियोग माझा निश्चित भक्तियोग कुठला आहे? जे जे तुम्हाला काही दिसतंय ते भगवंत आहे असं समजा, आणि त्यांच्या पुढे मनाने तुम्ही त्यांना नमस्कार करा. ही खरोखर भक्तियोग आहे म्हणाले. निश्चित माझा भक्तियोग आहे. तर याचा अर्थ कळला का? काय आहे सातव्या भक्तीचा अर्थ? की सबंध जगामध्ये आपल्याला परमेश्वर पाहायचा आहे. आता याच्या संदर्भात मी काही उदाहरणं देतो. म्हणजे कोणाकोणाला ईश्वर पाहायचं आहे? आपल्या घरात जी काही मंडळी आहेत, बायको आहे, मुलं आहेत, नवरा आहे, शेजारी पाजारी, आपण काम करतो आहे, कामाच्या ठिकाणी जे आपले बॉस आहेत, आपले जे कलिग्ज आहेत, आपले सहकारी जे आहेत, या सगळ्यांमध्ये तो भगवान आहे भरलेला. तो भगवान श्रीकृष्ण आहे असं आपण समजायला पाहिजे. जे जे भेटे भूत, जे जी व्यक्ती तुम्हाला भेटेल, जो जो प्राणी तुम्हाला डोळ्याला दिसेल, जे जे म्हणून आज डोळ्याला तुम्हाला सगळं दिसतंय ना, तो परमेश्वरच आहे हे तुम्ही मानित जा, असा या भक्तीचा अर्थ आहे. आता कसं, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक साधू महात्मा आहेत वृंदावनचे, प्रेमानंद हित शरणजी, गोविंद शरणजी महाराज म्हणून आहेत, मोठे महाराज आहेत. त्यांना एकाने हा प्रश्न विचारला होता की सगळ्यांमध्ये परमेश्वर भरलेला आहे हे तर सिद्धांना दिसायला लागतं म्हणाले. जे सिद्ध झालेले असतात, जे सत्पुरुष झालेले असतात, त्यांना तर सगळ्यांमध्ये देव दिसतो. मग तो आम्ही सिद्ध झाल्यावर आम्हाला आपोआप दिसेल की ते आम्हाला आत्ताच करायला पाहिजे? तर ते काय म्हणाले, आत्ताच त्याची सुरुवात करावी लागेल. सिद्ध झाल्यानंतर तर ते ऑटोमॅटिक दिसेल यात प्रश्नच नाही म्हणाले. पण आपण साधक असताना आत्तापासूनच याची प्रॅक्टिस आपल्याला केली पाहिजे, याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. नंतर कोणी पाहिलंय म्हणाले, तुम्ही सिद्ध झाल्यानंतर होईल ते होईल, पण आत्तापासूनच हे आपण अभ्यास करण्याकरताच आपल्याला सांगितलेलं आहे. बघा माऊलींची ओवी काय आहे? जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. जाणीजे म्हटलेलं नाहीये. जाणीजे केव्हा होईल? जाणीजे भगवंत हे सिद्ध झाल्यानंतर आहे. मानिजे भगवंत म्हणजे आजच्या आपल्या या परिस्थितीमध्ये, ह्या वातावरणामध्ये आपण या मायेच्या आवरणात असल्यामुळे आज आपल्याला मानिजे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मानिजे आणि जाणीजे. जाणीजे म्हणजे जाणलेलं आहे, आणि मानिजे म्हणजे मी मानतोय एखादी गोष्ट. जाणीजे केव्हा शक्य होतं? जेव्हा आपण आत्मसाक्षात्कार होऊन सिद्ध सत्पुरुष होऊ ना, तेव्हा आपोआप ते जाणलं जाईल. पहा, आता आपल्याला साक्षात्कार नाही आहे, आपण अध्यात्मशास्त्रामध्ये एक साधक म्हणून काम करतोय. मग अशा वेळेला मानिजे. म्हणून माऊली काय म्हणाल्या की हे आपल्याला अभ्यास आहे. म्हणून माऊलींचं वाक्य काय? माऊली काय म्हणतात? जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. मानायला सांगितलंय. आत्ता आपल्याला मानायचाच अभ्यास करायचा आहे. असा मानण्याचा अभ्यास आपण करत गेल्यानंतर एक दिवस असा येईल की जाणीजे भगवंत होऊन जाईल. म्हणजे लक्षात आलं का? आत्तापासून आपण अभ्यास करायचा आहे मानायला, आणि एक दिवस असा येईल की मानून 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 तो खरोखर भगवंत आहे याची जाणीव आपल्याला होऊन जाईल. पहा, आणि खरोखर ते सत्य आहे.
सगळीकडे परमेश्वरच भरलेला आहे, सगळ्यांमध्ये तो परमात्मा आहे. कसा तो मी आता नंतर सांगेनच तुम्हाला. पण आज आपल्याला ते दिसत नाही आहे, आज आपल्याला ते मानता येत नाही आहे. मग आता याची सुरुवात आपण कुठून तरी करायला पाहिजे ना. ज्याप्रमाणे गणिताचं एखादं उदाहरण जर सोडवायचं असेल आणि आपल्याला त्या उत्तर माहिती नसेल त्या प्रश्नाचं, तर आपण एक्स व्हॅल्यू घेतो बघा. एक्सची किंमत आपल्याला माहिती नसते, आपण एक्स गृहीत धरतो मनामध्ये आणि स्टेप बाय स्टेप ज्या वेळेला आपण गणित सोडवतो तेव्हा शेवटी त्या एक्सचं उत्तर निघतं. लक्षात आलं, ती संख्या आपल्याला मिळते. हे जसं आहे तसं आज ह्या जीवनामध्ये आपल्याला कोणामध्येही भगवंत दिसत नाहीये. अहो, मूर्तीमध्ये सुद्धा दिसत नाही, तर बाकीच्या माणसांमध्ये काय प्रश्न आला का? कुठेही आपल्याला भगवंत दिसत नाहीये. म्हणून आज आपल्याला अभ्यास काय करायचा आहे? प्रत्येकामध्ये भगवंत आहे हे आपल्याला आज मानायचं आहे. आणि ह्या मानून आपण अभ्यास सुरू ठेवला की एक दिवस त्या एक्सचं उत्तर निघेल, म्हणजे हा खरोखरच भगवंत आहे हे आपल्या लक्षात येईल. पहा, म्हणून माऊली काय म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. परमेश्वराला पकडण्याचा हा अगदी छान उपाय आहे. म्हणून ते प्रेमानंद शरणजी काय म्हणाले, गोविंद शरणजी, की तुम्हाला ह्या आत्तापासूनच हा अभ्यास करायला हवा आहे म्हणाले. मी अभ्यास केला बघा. त्यांनी त्यांचं एक उदाहरण छान सांगितलं. म्हणले, मी माझ्या साधन कालामध्ये प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे असं समजून मनोमन त्यांना नमस्कार करत होतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत काय म्हणाले, माणसामध्ये मी आहे, चांडाळामध्ये मी आहे, कुत्र्यामध्ये मी आहे, श्रीमंत मनुष्य जो तुम्हाला दिसतोय तोही मीच आहे, सगळीकडे मी आहे, प्रेतसुद्धा मी आहे, हत्तीमध्ये सुद्धा मी आहे, इतर जे जंगलीचे प्राणी दिसत आहेत त्यांच्यामध्ये मी आहे, सगळ्यांमध्ये मी आहे म्हणाले. तसं ते साधू काय म्हणाले, मी प्रत्येकामध्ये भगवंत बघून त्यांना वंदन करण्याचा अभ्यास करू लागलो म्हणाले. आणि एक दिवस मी वृंदावनमध्येच राहत होतो म्हणाले. वृंदावनमध्ये गिरिराजची परिक्रमा म्हणजे गोवर्धनाची परिक्रमा करीत असताना एक म्हणाले पिंपळ वृक्ष आहे. पिंपळ वृक्ष हे भगवंताचं रूप आहे, भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे. मी श्रीकृष्णाचा भक्त आहे, राधामातेचा भक्त आहे म्हणाले. आणि एक मी असं दृश्य त्या ठिकाणी पाहिलं परिक्रमा करताना की पिंपळाच्या वृक्षाखाली एक साधू लघवी करत होता. तर मी त्यांना एकदम ओरडलो की अरे बाबाजी, हे काय करताय तुम्ही? हा पिंपळ वृक्ष आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे म्हणाले, तुम्ही इथे कसे काय लघवी करता? त्यावेळेला ते साधू मला काय म्हणाले, पिंपळाच्या वृक्षामध्ये तुला श्रीकृष्ण दिसतो, लघवी करणाऱ्यामध्ये तुला श्रीकृष्ण दिसत नाही का म्हणाले. सर्वाभूती भगवत भाव आहे ना. तेव्हा म्हणे खाडकन माझे डोळे उघडले की मी अभ्यास तर करतोय पण मला सगळीकडेच बघायचं आहे श्रीकृष्ण, मी फक्त याच्या वृक्षामध्येच कसा का पाहिला. आणि मग म्हणाले माझ्या लक्षात आलं की मी अशा प्रकारचा अभ्यास करत असताना देवच प्रत्यक्ष येऊन मला उदाहरण दाखवून देतो की हे बघ, अशा प्रकारे हा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकारच्या अभ्यासाला लागलात ना की भगवंत स्वतःहून येऊन तुम्हाला मदत करतो. पहा, आणि काय आहे, भगवंताला पकडण्याचा हा सोपा उपाय आहे. सतत भगवंताचं स्मरण ठेवण्याचा नामस्मरण हा सोपा उपाय आहे. आणि दुसरा उपाय आहे प्रत्येकामध्ये भगवंत बघणे. पण हा वाटतो तितका सोपा उपाय नाही. हे केल्याने काय होईल पहा, हे केल्याने असं होईल की आपल्याला जो राग, द्वेष, मत्सर हे जे गुण आहेत ना, दुर्गुण आपल्यामध्ये, हे जायला आपल्याला मदत होईल. कसं काय? हे बघा, दुसऱ्यावर रागवायचं असेल तर आपण किती सहजपणे रागवतो, बरोबर आहे की नाही? पण हेच आपल्या हातून कितीही मोठी चूक झाली तर तुम्ही स्वतःवर रागवून दाखवा बरं. आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला भरपूर तुम्ही स्वतःवर रागवून दाखवा. मला हे करताच येत नाही. दुसऱ्यावरती किती आम्ही संतापतो, केवढा राग त्यांच्यावरती काढतो, पण हा राग, इतकाच राग स्वतःवर काढता येत नाही. आरशासमोर उभं राहून तुम्हाला स्वतःवर राग काढता येत नाही, रागच येत नाही. लक्षात आलं का? जसं आपल्याला स्वतःचा राग येत नाही तसंच जर मी स्वतःला सगळीकडे पाहू लागलो, दुसऱ्यामध्ये मी स्वतःला पाहू लागलो, तर मला राग येईल का कोणाचा? कोणाचाही येणार नाही. जसं आपण परमेश्वरावर रागवत नाही. आता मी समजा आपण रामभक्त किंवा कृष्ण भक्त आहोत. समजा मी एखाद्यामध्ये कृष्णाला पाहतोय, तर कृष्ण कसाही माझ्याशी वागला समजा, तर मला कृष्णावर राग येईल का? त्या ठिकाणी जर ती व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवर मी नक्की रागवू शकेन, चिडू शकेन, चार शब्द बोलू शकेन. पण माझ्या जर मनाने मानलंय की हा भगवान श्रीकृष्णच आहे, तर मी रागवू शकतो का? नाही रागवू शकत. असं ते सांगत असताना त्याला एक प्रश्न असा आला की जर असं आहे तर आपण रागवू शकणार नाही, आपल्याला राग येणार नाही, ही गोष्ट खरी. पण लोक वाटेल तसे आपल्याशी वागतील आणि मग आपण मानण्यात कमी पडलो तर आपल्याला राग येईल. त्यावेळेला कसा भाव आपला असला पाहिजे? तर त्यावेळेला भाव आपला असा असला पाहिजे, समजा कोणीतरी आपल्याला येऊन भांडत बसलेला आहे, आपल्याशी फार विपरीतपणे वागतोय, त्यावेळेला आपली भूमिका अशी असली पाहिजे की ते भगवान श्रीकृष्ण आहेत, ते मला शिव्या देत आहेत, चिडत आहेत माझ्यावरती, तेव्हा मनोमन नमस्कार करावा आणि म्हणावं, भगवंता तूच आहेस, मला माहिती आहे,
माझी ताकद नाही आहे तुझ्याशी भांडण्याची, मी नाही तुला शिव्या देऊ शकत, ही तुझी लीला चालू आहे, तू ही लीला करतोयस माझ्याबरोबर, मला शिव्या देणे, माझ्यावर रागावणे ही तुझी लीला आहे असं समजून जर तुम्ही मनापासून त्यांना नमस्कार करून फक्त कृष्णाचं दर्शन त्या व्यक्तीमध्ये जर तुम्ही करू लागलात ना, तो हळूहळू त्याचा राग निघून जाईल आणि तो तुमच्याशी अतिशय चांगलेपणाने वागू लागेल. हे सगळं गंमत आणि गप्पा नाही, हे मी करूनच सांगतोय तुम्हाला, असं होतं पहा. अगदी कोणीही असू देत, कितीही तुमच्यावर रागवू देत, पहा तुम्ही जर नमस्कार केला ना मनापासून, अगदी समोर त्यांना भले दाखवू नका, तुम्ही मनातून नमस्कार करा आणि म्हणला हे माझे भगवंत आहेत, हा माझा प्रभू आहे, हा माझा श्रीकृष्ण आहे, हा माझा राम आहे, हा काय वागेल आत्ता माझ्याशी मला माहीत नाही. तो जर स्तुती करायला लागला तर म्हणावा वा राम काय स्तुती करतो आहे, आणि तो जर का चिडून शिव्या द्यायला लागली ती व्यक्ती तर म्हणावा वा 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 काय भगवंताची लीला चालू आहे, आज मला शिव्या देतोय भगवंत, असं म्हणून नमस्कार करावा. हसायला येईल, राग येणार नाही. ती दृष्टी हळूहळू ना प्रत्येकामध्ये भगवंत बघण्याची काय येईल, आपल्याला दृष्टी येईल. पहा ते महाराजांकडे एक न्हावी होता, आनंदसागरांचा तो एक सेवक होता, तिथे न्हावी होता तो. तर त्याने एवढं नामस्मरण केलेलं होतं, एवढं नामस्मरण केलेलं होतं की त्याची दृष्टी बदलली होती, त्याला सगळीकडे राम दिसू लागलेले होते. महाराज जेव्हा जेवायला बसलेले होते ना, हा खिडकीतून बघत होता त्यांच्याकडे. महाराजांनी आपल्या ताटातली भाकरी काढली आणि त्याच्या पुढे टाकली बघा. त्याने ती घेतली आणि एक तुकडा काढला आणि समोर उंदीर होता, उंदीर, त्या उंदराला असा तो भाकरीचा तुकडा टाकला. तो उंदीर ते भाकरीचा तुकडा खाऊ लागला. पहा त्यावेळेला तो न्हावी काय म्हणाला, देखो मेरे राम कैसे रोटी खा रहे हैं. बघितलं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना रामाचीच दृष्टी, प्रत्येक ठिकाणी त्यांना रामच दिसू लागलेला होता. हे अशा पद्धतीने अतिशय माधुर्य भाव आणि प्रेम भाव निर्माण होतो, भगवंताच्या बाबतीत प्रेम निर्माण होतं. जिकडे पाहो तिकडे चतुर्भुज गोपाळू, सगळीकडे गोपाळ दिसायला लागतं, सगळीकडे भगवंत दिसायला लागतं. म्हणून प्रत्येकामध्ये भगवंत बघण्याचा अभ्यास केला पाहिजे. विशेष करून जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही ना, त्या व्यक्तीमध्ये भगवंत बघण्याचा अभ्यास आधीपासून करावा. पहा आपोआप तुमच्यामध्ये जे काही असेल ना ते सगळं विरघळून जातं आणि तुमचे नाते गोती चांगले होतात, तुमचे रिलेशनशिप चांगलं होतं बघा, कारण तुम्ही त्याच्यामध्ये भगवंत बघायला लागलेले आहात. मग जसं आपण लोकांमध्ये भगवंत बघतो ना, हळूहळू हळूहळू आपल्याला आपल्यामध्येही भगवंत दिसायला लागतो आणि मग आपल्याला येणारे वाईट विचार बाजूला होतात, आपल्याकडून घडणारे कुकर्म बाजूला होतात, ही सगळ्या गोष्टी बाजूला होतात. म्हणून प्रत्येकामध्ये भगवंत बघण्याचा अभ्यास केला पाहिजे. नामदेव महाराजांचं आणखी एक उदाहरण त्यांनी सांगितलं. एकदा नामदेव महाराजांच्या पाठीमागे भूत लागलं बघा, भूत, आणि असं लांब हात करू लागलं ते नामदेव महाराजांना घाबरवायला. नामदेव महाराज उठून बसले, हात जोडले, म्हणले विठ्ठला ह्या कोणत्या रूपामध्ये तू आलेला आहेस म्हणाले. असं म्हटल्याबरोबर ते भूत पळून गेलं बघा आणि तिथे पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून उभे राहिले. पहा त्याच्याशिवाय दुसरं जगात काही नाहीच आहे, तो एकटाच संबंध जगामध्ये भरलेला आहे. हे सत्य ज्या वेळेला आपल्याला कळेल ना, त्यावेळेला प्रत्येकामध्ये भगवंत बघणं सोपं जाईल. ही काही उदाहरणं तुम्हाला मी दिली. आता हे खरं आहे का की प्रत्येकामध्ये भगवंत आहे, हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. कसं? याच्यासाठी तुम्हाला थोडंसं भागवत सांगावं लागेल. सबंध भागवत हे 4 श्लोकामध्ये, मूळच्या भागवताचे 4च श्लोक आहेत. याला चतुश्लोकी भागवत असे म्हणतात. या चतुश्लोकी भागवतामध्ये सबंध भागवत आलेलं आहे. त्याचा विस्तार व्यास महामुनींनी 18,000 श्लोकांमध्ये केलेला आहे. काय आहे हे चतुश्लोकी भागवत? भगवान श्री हरी नारायणाने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यासाठी केलेला हा उपदेश आहे. तो 4 श्लोकामध्ये आहे. त्याचे 18,000 श्लोक, भागवतांचे 18,000 श्लोक व्यास महामुनींनी केले आणि श्रीमद भागवत हा महान ग्रंथ तयार झाला. काय आहेत ते 4 श्लोक ते तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती भगवंताने केली, शेषशायी भगवान त्यांच्या नाभीतून एक कमळ उगवलं. त्या कमळामध्ये भगवान ब्रह्मदेव विराजमान झालेले होते. त्यांना त आणि प अशी 2 अक्षरं प्रलय काळच्या पाण्यातून ऐकायला आले. म्हणजे तप कर, तप कर अशी अक्षरं त्यांना ऐकायला आली. मग त्यांनी जवळजवळ 1000 दिव्य वर्ष तपश्चर्या केली. दिव्य वर्ष म्हणजे ती संख्या फार आहे, ते मी ज्या वेळेला भागवत सांगेन तेव्हा तुम्हाला सगळे डिटेल्स देणारच आहे मी. असू देत, 1000 दिव्य वर्षापर्यंत त्यांनी तप केलं. त्यावर भगवान श्रीहरी प्रसन्न झाले. भगवान श्रीहरींनी त्यांना दर्शन दिलं आणि आपल्या वैकुंठ लोकामध्ये त्यांना फिरवून आणलं आणि सांगितलं की आता मी तुला जो उपदेश करणार आहे तो उपदेश तू तुझ्या हृदयामध्ये धारण कर, म्हणजे तुला कुठल्याही काळी कोणत्याही प्रकारचा मोह होणार नाही. आणि मग मोहरहित झालेला असा तू मग सृष्टीची निर्मिती कर. कारण मोहसहित जर का तू सृष्टीची निर्मिती केली तर तुझ्या सृष्टीत तुझाच मोह होईल, तुलाच मोह होईल आणि तू त्याच्यामध्ये अडकून पडशील. म्हणून सृष्टी निर्मिती करण्यासाठी मोहरहित होणं गरजेचं आहे तू. म्हणून आधी मी तुला उपदेश करतो, तो 4 श्लोकामध्ये ग्रहण कर आणि मग सृष्टीची रचना कर. तेव्हा ब्रह्मदेवाने हात जोडले आणि म्हणले भगवान आपण सांगाल तसं.
तेव्हा भगवंतांनी 4 श्लोक सांगितलेले आहेत. हे नुसते ब्रह्मदेवासाठीच नाही आहेत, हे आपल्यासाठी पण आहे. या श्लोकांची धारणा जर आपण केली तर आपल्यालाही कधीही कुठल्याही प्रकारचा मोह होणार नाही, दुःख होणार नाही, यातना होणार नाहीत, वेदना होणार नाहीत. आपण या सुख दुःखाच्या पलीकडे निघून जाऊ आणि आपल्याला समाधान मिळेल. हे या 4 श्लोकांनी होतं. मग तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत 4 श्लोक पाठ करून सगळ्यांनाच झालं असतं. होत नाही तसं. त्याची धारणा करावी लागते. ते मनामध्ये 24 तास ते ज्ञान घट्ट धरावं लागतं आणि ते घट्ट धारणा ज्याची झाली ना त्याची अशी अवस्था होते. मग ती धारणा कोणाची होते? ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे तो ही धारणा करू शकतो. मग चित्त शुद्ध कशाने होतं? तर ते भगवंताच्या नामस्मरणाने होतं. म्हणून भरपूर नामस्मरण करून आपोआप हे चित्तामध्ये आपल्या स्थिर होतं आणि आपल्याला ज्ञान होतं. तर ते 4 श्लोक आहेत ते आधी मी तुम्हाला सांगतो. पहा, पहिला श्लोक म्हणजे भगवंतानी पहिल्या श्लोकामध्ये स्वतः ते काय आहेत, भगवंत काय आहे हे भगवंतानी पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतानी त्यांची माया काय आहे हे सांगितलेलं आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आणि माया दिसायला एकत्र दिसतात ते कसे हे तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि चौथ्या श्लोकामध्ये दोघांना वेगळं कसं करायचं म्हणजे माया बाजूला करून भगवंताचं दर्शन कसं घ्यायचं हे चौथ्या श्लोकात सांगितलेलं आहे. संबंध भागवत यामध्ये आलेला आहे. काय आहे पहिल्या श्लोकामध्ये? पहिल्या श्लोकात नीट ऐका, अतिशय मनापासून ऐका, धारणा करा या गोष्टीची. पहिला श्लोक काय आहे? भगवंत सांगतात, या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल आणि सूक्ष्म आणि या दोहोंचे कारण अज्ञान तेही नव्हते. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर जे प्रतीतीस येत आहे ते सगळं मीच आहे आणि या सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर जे काही शिल्लक उरते ते सुद्धा मीच आहे. हा भागवताचा पहिला श्लोक आहे. याच्यावरच आपल्याला जोर द्यायचा आहे. पण उरलेले 3 श्लोक फक्त सांगून ठेवतो, तेवढे आपण ऐका. नंतर आपण जेव्हा भागवत सांगू तेव्हा मी विस्ताराने सगळं सांगणारच आहे. आता पहिल्या श्लोकाशीच आपल्याला काम आहे, पण इतर 3 सांगून ठेवतो. दुसरा श्लोक काय आहे? चंद्र हा एकच असून दृष्टी दोषामुळे ज्याप्रमाणे एका चंद्राचे 2 चंद्र असल्याचा भास होतो. बघा, दृष्टी दोष म्हणजे आता आमच्यासारख्यांना चष्मा आहे, जर चष्मा काढला ना तर आकाशामध्ये 2 चंद्र दिसतात. बघा, भास होतो तसा. चष्मा घातला की एकच दिसतो. गंमत आहे. सांगायचं तात्पर्य काय? दृष्टीदोषामुळे चंद्र एकच असून दृष्टीदोषामुळे ज्याप्रमाणे 2 चंद्र असल्याचा भास होतो त्याचप्रमाणे भगवंत असून सुद्धा भगवंत एकच असून सुद्धा या एका भगवंतावर सबंध सृष्टी किंवा प्राणी असल्याचा भास आपल्याला होतो. तसेच पंचमहाभूत ही या शरीरांचे कार्य असल्यामुळे त्यांच्यात प्रवेश करतात असं दिसतं, परंतु ती कारण रूपाने आधीच तिथे हजर असल्याने ती त्यामध्ये प्रवेश करीतही नाहीत. आता याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नंतर करेन, आपल्याकडे वेळ फार लिमिटेड आहे. हे झाला तिसरा श्लोक. आणि चौथा श्लोक काय सांगितलं आहे त्यांनी? त्या तिसऱ्या श्लोकात सांगताना काय सांगितलं की ही पंचमहाभूत ही त्यांची शरीरे त्यांची कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असं दिसतं, परंतु ती कारण स्वरूपाने तिथे आधीच असल्याने ती प्रवेश करीतही नाहीत. हे जसं आहे त्याचप्रमाणे आत्मा हा या शरीरामध्ये प्रवेश करतो असं दिसतं, पण आत्म्याव्यतिरिक्त म्हणजे परमेश्वराव्यतिरिक्त दुसरं काहीही नसल्याने आत्माच शरीर धारण करतो, म्हणून आत्माच या शरीराला धारण करत असतो. हे सत्य आहे. पण आपण काय म्हणतो? आत्म्याने प्रवेश केला आणि आत्मा बाहेर निघाला, असं ते नाही आहे. आपणच शरीर धारण करतो आणि आपण ते सोडतो. बघा, वाक्यात किती फरक आहे. आता सोपं सांगू का मी तुम्हाला? हे समजून घ्यायचं असेल तिसरा अर्थ तर काय आहे? आपण समजा इथून मुंबईहून पुण्याला निघालो, मुंबईहून गाडी सुटली, 2 तासांनी पुणे आलं, तर आपण काय म्हणतो? बघा, चला गाडी पुण्याच्या जवळ आली बरं का. आणि नंतर काय म्हणतो आपण? स्टेशन जवळ आल्यावर पुणे आलं, पुणे आलं, पुणे आलं असं आपण म्हणतो. पुणे आलंय का? पुणे आलेलं नाही. पुणे आहे तिथेच आहे. आपण पुण्याला पोचलो. लक्षात आलं तुमच्या? खरं वाक्य काय आहे? आपण पुण्याला पोचलो, पण आपण म्हणतो काय की हे पुणे आलं असं आपण का म्हणतो? आपण गाडीच्या आत असल्यामुळे. तसं आपण या प्रपंचात असल्यामुळे, या मायेमध्ये भगवंताच्या असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आत्मा बाहेर निघाला आणि आत्म्याने शरीरात प्रवेश केला, पण तसं नसून आत्म्याने शरीर धारण केलेलं आहे आणि आत्म्याने शरीर सोडलेलं आहे. हे ते सत्य आहे. पण हे जे काही वाटतं ना म्हणाले, ती माझी माया आहे असं समज. हे सगळं मायेमुळे होतं.
म्हणून म्हणाले मी या जगामध्ये आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, मी या शरीरामध्ये आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. आहे म्हणजे काय आहे? तुम्हाला जे मायेमध्ये लोक आहेत त्यांना दिसतंय की भगवंत आहे, शरीरामध्ये प्रवेश केला म्हणजे जन्म झाला आणि बाहेर निघाला म्हणजे मृत्यू झाला. वास्तविक तो आत प्रवेशही करत नाही, बाहेर निघतही नाही. परमेश्वरानेच वेगवेगळ्या रूपाने शरीर धारण केलेलं आहे आणि शरीर सोडलेलं आहे. हे मायेमुळे आपल्याला असं वाटतं. हे 3ऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे, नंतर मी एक्सप्लेन करीन. 4था श्लोक काय आहे? सर्व ठिकाणी सर्व वेळ जे हजर असतं त्याला आत्मतत्व असं म्हणतात, तोच परमात्मा आहे. आणि म्हणाले ब्रह्मदेवा, हे अविचल समाधीने तू सारखं लक्षात ठेव, म्हणजे कधीही कुठल्याही काळी तुला कुठल्याही प्रकारचा मोह होणार नाही. आता हे इतर 3 श्लोकांशी अन्वय व्यतिरिकाने हे जाणून घे असं भगवंत म्हणतात. मला आणि भगवंताच्या मायेला, मला भगवंताला जाणून घेण्याचा उपाय काय म्हणाले? हे अन्वय व्यतिरेकाने सगळे जाणतात. आता हे अन्वय व्यतिरेक काय आहे, हे 4 श्लोक काय आहे, ते मी तुम्हाला नंतर भागवत सांगताना सांगेन. आता आपल्याला फक्त पहिल्या श्लोकाशी काम आहे. 7वा सममोही मय जग देखा, याच्यासाठी पहिला श्लोक आपल्याला कामाचा आहे. काय आहे पहिला श्लोक? या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मी होतो. स्थूल आणि माझ्या व्यतिरिक्त स्थूल आणि सूक्ष्म या दोघांचे कारण अज्ञान, तेही नव्हते. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर जे काही प्रतीत होतो आहे ते सगळं मीच आहे. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. म्हणजे माझ्यावरच सगळं जन्मगतं आणि माझ्यातच सगळं विरघळतं. लक्षात आलं? माझ्यावरच सगळे जन्म घेतात, माझ्यावरच सगळे मृत्यू पावतात. म्हणजे निर्मिती पण माझ्यावरच होते आणि प्रलयसुद्धा माझ्यावरच उरतो, माझ्यावरच होतो. म्हणजे निर्मिती झाली काय आणि प्रलय झाला काय? मी मात्र आहे तसाच्या तसा आहे. बरोबर? आता 3-4 दिवसापूर्वी मी आपल्याला मनुष्य शरीर कसं बनतं हे सांगितलेलं होतं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचमहाभूत, 5 त्यांच्या तन्मात्रा, ही झाली 20 तत्व. याने बनलंय जड शरीर. याच्यामध्ये 4 सूक्ष्म शरीर असतात, मन बुद्धी चित्त अहंकार, ही झाली सूक्ष्म शरीर त्यामध्ये. आणि त्यामध्ये 25वा तत्व आत्मा, हे ज्या वेळेला प्रगट होतं त्यावेळेला मनुष्य हालचाल बोलचाल करतोय, हालचाल वगैरे करतोय. म्हणजे आत्मा हे 25वा तत्व आहे. वास्तविक पाहता या आत्म्यानेच ही 20 तत्व धारण केलेली आहेत. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत, 5 त्यांच्या तन्मात्रा आणि अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार, हे आत्म्यानेच धारण केलेलं आहे. आणि आत्माच हे सगळं सोडतो. म्हणजे त्यावेळेला शरीर सोडलं, आपण म्हणतो ना त्यांनी देह सोडला, त्यांनी शरीर सोडलं, म्हणजे काय आहे? आत्म्याने या शरीराचा त्याग केलेला आहे. म्हणजे या 25वा तत्व जे आहे ना त्यालाच भगवंत असं म्हटलेलं आहे. आता तो पहिला श्लोक बघा, आत्मा. आता तो म्हणजे आपण आहोत, तुम्ही आणि मी. आपण आत्मस्वरूप आहोत. आपण आत्मस्वरूप आहोत याला एक उदाहरण तुम्हाला देतो. काय आहे? 20 मिनिटाच्या मर्यादेमध्ये पुष्कळ सांगता येत नाही, याला 2-4 तास लागतील. पण जेवढं आहे ना तेवढं मी आपल्याला सांगतो. बघा, थोडासा आपण विचार करा. रात्री आपण गाढ झोपलेलो असतो आणि सकाळी उठून काय म्हणतो? किती गाढ झोप लागली होती आज. तुम्हाला कोणी सांगितलं गाढ झोप लागली? हे सांगणारा जो कोणी आहे ना तो आत्मा, म्हणजे तो आपण आहोत. आपण म्हणतो ना मला खूप गाढ झोप लागली होती, म्हणजे ह्या शरीर गाढ झोपलेलं होतं. मग मला गाढ झोप लागली हे सांगणारा कोण आहे? तर तो जो आहे ना त्याला आत्मा म्हणतात. किंवा आज रात्री मला छान स्वप्न पडलं होतं. तुम्ही स्वप्नात होतात ना, मग तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला स्वप्न पडलंय? हे जे सांगणारा आहे ना तो आत्मस्वरूप आहे, तो आत्मा आहे. ह्या डोळ्यातून तुम्ही आरशामध्ये जर उभे राहिलात तर विचार करा की या डोळ्यातून कोण बघतंय? तो जो बघणारा आहे ना तो आत्मा आहे, म्हणजे तुम्ही आहात. ह्या कानाने तुम्ही आता ऐकताय, पण ऐकणारा कोण आहे? कुठे जातंय ते सगळं? कोण ऐकतंय खरं आतमध्ये बसून? हे जर कोण असेल ना तर तो आत्मा आहे. आत्म्याला वेगवेगळ्या प्रकारे ओळखता येतं, अनुभवता येतं साधनेने, ते हे लक्षात ठेवा. म्हणजेच ही जी 20 तत्व आहेत ती 25-24 तत्व आहेत, ही सगळी त्या आत्म्याने धारण केलेली आहेत. म्हणजे आत्मा हा अमर आहे, म्हणजे आपणही अमरच आहोत. आपण फक्त हे शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हे लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आलं काय म्हणतोय मी? एक आपण आता वृद्धत्व आलं म्हणजे कुणाला आलं वृद्धत्व? मला का आलं? नव्हे, या शरीराला वृद्धत्व आलेलं आहे. मग ते जुनं शरीर मी सोडणार आणि दुसरीकडे माझं नवीन शरीर तयार असेल, त्या शरीरामध्ये मी जाऊन प्रवेश करणार. असे मी अनेक जन्म प्रवेश करत आणि शरीर सोडत, प्रवेश करत आणि शरीर सोडत आलेलो आहे. माझे अनेक जन्म झालेले आहेत, पण मी तोच आहे. म्हणजे आत्मा म्हणजे आपण अमरच आहोत. लक्षात आलं? आता पहिल्या श्लोकाशी कनेक्ट करा. या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मी होतो, म्हणजे आता सृष्टी म्हणजे शरीर समजा.
या शरीराच्या निर्मितीपूर्वी मी होतो, असणारच. हां, आता ते काय म्हणाले, पुढचा विचार काय म्हणाले, स्थूल आणि सूक्ष्म, माझ्या व्यतिरिक्त स्थूल आणि सूक्ष्म याचं कारण अज्ञान, तेही नव्हतं. चला ते जाऊ द्या. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर जे प्रतीत होत आहे ते मीच आहे. म्हणजे आता सृष्टीची निर्मिती झाली, हे शरीर तयार झालं, मग आता मी आहेच या शरीरामध्ये, मला माझं स्वतःचं भान आहेच. हां, आता तिसरं ते काय म्हणतात, सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा जे काही शिल्लक राहील ते मी आहे. म्हणजे या शरीराचं एकदा शरीर पडल्यानंतर सुद्धा आपण राहणारच आहोत, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो आत्मा परमात्मा, म्हणजे आपण त्या परमात्म्याचे अंश आत्मस्वरूप आहोत. लक्षात आलं. आता हे जसं माझ्यात आहे तद्वतच समोरच्यामध्ये आहे. समोरचाही आत्माच आहे, त्या भगवंताचा अंशच आहे. तोही शरीर धारण करतोय, तोही शरीर सोडतोय, सृष्टीची निर्मितीही करतोय, सृष्टीचा प्रलयही होतोय. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी तोही आहे, सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर तोही आहे. लक्षात आलं तुमच्या. आणि तो आत्मा आणि हा आत्मा निराळा नाही. लक्षात आलं. आत्मा तोही आहे आणि मीही आहे. इथपर्यंत या स्टेजला आपण आत्ता आलेलो की तोही आत्मा आहे, मीही आत्मा आहे. मग तोही भगवंताचा अंश आहे आणि मीही भगवंताचा अंश आहे. बरं, आता हे दोन्ही आत्मे एकच कसे आहेत हे सिद्ध कसं करायचं पहा. चंद्र आलेला आहे आकाशामध्ये आणि त्याच्या खाली आपण 5 घडे भरलेले आहेत पाण्याने, बरोबर. 5ही घड्यांमध्ये चंद्र दिसतो आहे. मग 5 चंद्र आहेत का एकच चंद्र आहे? तुम्ही खाली बघितलं तर म्हणाल 5 चंद्र आहेत. त्या मडक्यांमध्ये जे पाणी भरलेलं आहे त्या पाण्यामध्ये 5 चंद्र आहेत, पण वर पाहता एकच चंद्र आहे. म्हणजे ही जे आहे ना 5 चंद्र जे दिसत आहेत ना, ही माया आहे. 5 घडे वेगवेगळे आहेत पण चंद्र मात्र एकच आहे. मग आता खाली बघूनच मला जर 5 चंद्रांचा एक चंद्र बघायचा असेल तर काय करता येईल, सगळे घडे मी फोडतो. सगळे घडे फोडल्यानंतर काय होईल, त्यातलं पाणी वाहून जाईल आणि वरच मला एक चंद्र दिसेल. मला चंद्रवरतीच बघावं लागेल. तसे हे शरीर म्हणजे घट आहे. घटाकाश मठाकाश म्हणतात याला. हे घट आहेत, हे वेगवेगळे घट आहेत. आपल्याला वेगवेगळे घट दिसत आहेत, पण ते घट फुटले म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला की तो आणि मी एकच आहे हे आपल्याला कळेल. दुसरं, एक रिकामं मडकं घ्या, त्याच्यामध्ये काहीच घेऊ नका. त्याच्यामध्ये हवा आहे, बाहेरही हवा आहे. जेव्हा ते मडकं आपण फोडतो तेव्हा आतली हवा बाहेरच्या हवेमध्ये मिसळते. आता मला परत दाखवा की ती बाहेरची हवा आणि मटक्यातली हवा कोणती, हे दाखवता येईल का? नाही, कारण ती एकच आहे. हे जसं आहे तसं आज आपल्याला आत्मे कितीही वेगवेगळे दिसले तरी तो एकच आहे आणि त्या एक आत्म्याला परमात्मा असं म्हणतात. याचाच अर्थ काय, मीही भगवंत आहे, समोरचाही भगवंत आहे, हाही भगवंत आहे, तोही भगवंत आहे, तोही भगवंत आहे. म्हणजे सत्य झालं की नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा भक्तियोग आहे. प्रत्येकामध्ये परमेश्वर बघायचा आहे, नाही तो ऑलरेडी आहेच, पण आज आपल्याला ते ज्ञान नाही ना, म्हणून आपल्याला पाहायचं आहे. लक्षात आलं. आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करून 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 ज्या वेळेला ज्ञान प्राप्त होईल ना आपल्याला, तेव्हा दिसेल की सगळं एकच आहे. तोपर्यंत अभ्यास करणं जरूर आहे. म्हणून 7वा सममोही मय जग देखा. आता याचा अभ्यास किती करावा लागतो आणि कसा करावा लागतो याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देतो. वेळ संपली आहे. आज घ्यायचं की उद्या घेऊया, कसं करायचं आहे? ठीक आहे, वेळ संपली आपली. याचं उदाहरण आहे, छान उदाहरण आहे, ते तुम्हाला मी उद्याच्या भागामध्ये सांगेन, कारण आता वेळ संपली, व्हिडिओ जास्त मोठा होईल. आजच्या भागाचं चिंतन करा, तरच उद्या मी काय सांगणार आहे ना ते तुम्हाला समजेल. कारण ह्याही चित्तामध्ये धारण करायला खूप शक्ती लागते, थोडीशी तपश्चर्या लागते, थोडंसं तप लागतं, थोडंसं नामस्मरण लागतं. तर याचं चिंतन जास्तीत जास्त आपण केलं ना तर उद्याचं उदाहरण आपल्याला चटकन समजण्यासारखं आहे, नाही का? मी सुद्धा हे सगळं करूनच तुम्हाला सांगतोय बरं का. उद्या मी याचं उदाहरण छान सांगेन तुम्हाला. आज जे काही विषय आपला झाला आहे त्याचं आपण चिंतन करूया. उद्या सांगेन तुम्हाला. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.